नमस्कार, अनुष्का's होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाचणीचे बिस्किट। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे 1 चमचा वेलची पावडर घेतली, 1 वाटी दूध घेतले, 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धा कप गव्हाचे पीठ, 1 कप नाचणीचे पीठ आणि 1 वाटी बटर। इथे बाउलमध्ये बटर घ्यायचं आहे, ते मेल्ट होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। त्या पद्धतीने बटर अगोदरच 1-1.5 तास काढून ठेवायचे फ्रीज मधनं, नाहीतर ते लवकर मेल्ट होत नाही। यामध्ये आपण आता 1 वाटी साखर घालणार आहोत। हे आपल्याला फेटून घ्यायचे क्रीमी होईपर्यंत, जोपर्यंत त्याचा कलर व्हाईट होत नाहीये तोपर्यंत फेटून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। मी शेअर केलेली रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटेल। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 कप नाचणीचे पीठ घालायचे, त्यानंतर अर्धा कप गव्हाचे पीठ घालायचं आहे, पाऊण चमचा बेकिंग पावडर घालायची आहे, त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे, 1/4 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं गरज पडेल त्याचं थोडंसं दूध घालून मळून घ्यायचं आहे। तुम्ही जर या पद्धतीने बिस्किट बनवले तर एकदम परफेक्ट बिस्किट होतात। मी चॅनलवर खूप सारे बिस्किटचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। मला इथे 3 ते 4 चमचे दूध लागलेलं आहे। इथे 1 कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, त्यानंतर स्टँड ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं अगोदर फ्री हीट करण्यासाठी ठेवायचं आहे। नंतर इथे छोटे छोटे गोळे घेऊन बिस्किट तयार करायचे आहेत। इथे काटे चमच्याने डिझाईन करणार आहे। या पद्धतीने सगळे बिस्किट तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण कढईत ठेवून घेऊया। हे बिस्किट 15 ते 20 मिनिटात बेक होतात। तुम्ही पाहू शकता छान असा कलर आला आहे बिस्किटांना आणि बिस्किटांच्या मध्ये भरपूर जागा ठेवायची आहे, नाहीतर एकमेकांना चिटकतात। व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।